मला बहुतेक उशीर लावला ती कमी कर गॅस जरा माझ्याकडे फिरव थोडा जरा बारीक कर. अरे बाबा अरे जाळ झालं की त्याचा कमी करा गॅस. अरे ए अंग उडल काय करावं खाला मारायचं मॅगी अंग उडल बरं का येटाव पडती त्याचा पेट होतो त्याचा पेट होतो हिलामदर टाक सगळं. हलवाय दे कुठे घे उलटन असेल. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत फिरण्यासाठी. आपल्या बालपणीचा मित्र आपला महेश कुमार डोके, तुम्हाला माहित असेल तर तो पण युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो. आज आम्ही ठरवलं की आज मस्तपैकी ब्लॉग करणार आहे. तर आज आम्ही जातोय, आमच्या लहानपणी आम्ही जायचो, कुठं जायचं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसून येईल. तर आम्ही तिथे खाणार आहेत मॅगी करून मस्तपैकी. तर मॅगीचं सगळं सामान आपण घेतलेलं आहे, बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो, एक सेकंड. तेल बॉटल हे ठेवलं आपण, बॉक्समध्ये टाकली. इथे बघू शकता आपली पाणी बॉटल. आणि त्याचबरोबर आपण घेतलेला आहे गॅस सिलेंडर, आणि हा आहे आपला छोटा गॅस. आणि त्याचबरोबर आपण काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. एक ताट घेतलेलं आपल्याला, जेणेकरून आपल्याला चॉप करण्यासाठी. कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं मीठ, जे की आपल्याला लागतं वरून. त्याला जर नाही लागलं तर नाही टाकणार आपण, बघूया. तर एवढं घेऊया आणि आपण आता निघूया. थोड्याच वेळात आपला मित्र आपल्याला घेण्यासाठी येतोय. तो बोलला की त्याची स्कूटी घेऊन येतोय. म्हटलं ये, तर स्कूटी घेऊन येईल तो. मी वाट बघतोय आणि आपण निघूया मग इथून. मस्तपैकी आपल्या लोकेशनला जाऊ. आणि लोकेशन अशी ना मित्रांनो, सगळ्यांना आवडणार, एक नंबर लोकेशन आहे. बऱ्याच दिवसाने आम्ही दोघं जण फिरायला जातोय, मस्तपैकी एन्जॉय वगैरे करणार आहे आणि ब्लॉग करणार आहे. जर व्हिडिओ आवडला ना, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू मग. आलं मित्रांनो, लेफ्टमध्ये आलेलो आहे आपण. चला आता खाली जाऊया. मित्र आलेला आहे आपला. होय काय चला, आपला मित्र आलेला आहे मस्तपैकी. महेश मस्तपैकी पुढंच थांबलेला आहे बघा गाडी घेऊन. हे बघा कसं काय, बरं आहे का? एकदम व्यवस्थित आहे ना. चला इधर आहे तुमच्यापाशी एवढं काचाची बाटली फक्त सामान, फक्त मॅगी राहिली. मॅगी घेऊन तिथनं पुढे जाऊ. तुमच्याकडे लक्ष देता येणार नाही मला, कारण आमच्या गावचा रस्ता म्हणजे ना बघू शकता तुम्ही. दाखवा त्यांना रस्ता, दाखवा. थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी कुठल्या ओसात जाईल का किळी जाईल सांगता येत नाही. त्यामुळं लय जपून गाडी चालू लागते. एक वेळेस हायवेवर डोळं झाकून चालवलं तरी चालेल. तर मित्रांनो, पोचत आलेलो आपल्या मस्तपैकी लोकेशनला. गाडी आपला महेश चालवतोय. पुढे बघ, मागले खड्डा मोठा आहे, जायचं नाही. तर आता आलोय मंदिरापाशी. बघूया तुम्हाला दावतो कसं मंदिर आहे काय. लहानपणी आम्ही सायकल घेऊन यायचो मित्रांनो. ती पण सायकल आमच्याकडे नसायची, आम्ही मागं बसू यायचो मित्र सायकलीवर. 4 माणसात एक 4 पोरामध्ये एकाकडे सायकल, हा, आणि एक जण मागे एक जण चालवायला. जबरदस्त. चला आता आलेलो जाऊतो तुम्हाला. मित्रांनो पोचलेलो, पाठीमागं मंदिर बघू शकता. आणि आता आपण तुम्हाला दावतो कसं कसं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे मस्तपैकी. हे बघा, नंदी महाराज आहे तिथं. आपल्या पूजा मस्तपैकी केलेली इथं. पाया पडे हर हर महादेव. चला बघू शकता आतमध्ये पण. हर हर महादेव. चला, असं काय आपलं छोटंसं मंदिर आहे. इथं आम्ही लहानपणी यायचो त्यावेळेस. इथं एवढा ऊस वगैरे काय नसायचा, आता लावलेला आहे. आणि हा नवीन हापसा झालेला आहे. इथं पहिला हापसा नव्हता ना. हा, पाणी येते का बघ बरं. काय सांगतोय, इथं येत नसलं माझी. येतंय काय हापस. येते. तर मित्रांनो असं आहे, इथं आपलं मंदिर आहे छोटंसं. आणि आता बघूया आता कुठं काय कुकिंग करायची, इथंच करायची का दुसरीकडे. मग विचारू आपण महेशला आणि जाऊ पुढे. मित्रांनो महेश म्हणतो इथं कचरा नको करायला, का इथं मंदिर आहे. जाऊ आपण एखादं झाड बघू. ती झाड किंवा नदीपाशी केलं ते चालते. गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे आपण व्हेजच करू काहीतरी. चालतं. नॉनव्हेज करायला आपण नंतर कधी करू. बरं. आमचा हे आला फोन. इथं साप जागा आहे. महेश इकडे जागा इथं साप आहे. साप नाही म्हणजे साप जागा साप आहे रे. ना तसला साप नाही, जागा साप आहे.
या बघ कशी वाटते तुला मला सांग जागा कशी. मला भीती वाटते बरं का. हा माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं मित्रांनो तर हे हा सूरज जीवाला जबाबदार. ए, असं काय दमन दमन जा इकडून कसं इकडून जावं लागेल आपल्याला. हात टेकवत जावं लागेल. पूर्ण वाट दिसती तो हाय का तिकडनं बघ बर वाट हाय का बघून ये बर. दमन चल घसरचिल बिसरचिल घरच्या माझ्या येईल. हा येते का पहिलं तू जा बरं मी येतो. ठीक आहे म्हणून मग हे चांगलं वाटतं मला. तू पहिलं एक्सपेरिमेंट माझ्यावर करायचा. अरे तू जरा म्हणजे कसं तुला माहिती आहे रे. आपल्या माणसाला त्रास देऊ नाही रे तसं काय नाही. तिथंच करू. नाही नाही जायला येतंय इकडं लेफ्टला हे येत ना वाकून जायचं. जा बरं तू पुढं. हा मलाच घाल पुढं. दमान चल चावला बिवला सांग मागे जातो मी. जी कोणी व्हिडिओ बघतय त्यांनी ही लक्षात ठेवा. काय माझा जर चेहरा पुन्हा दिसला नाही कुठे युट्यूबवर बर तर त्याला गाठा. या मी इकडून आलो की. मी काय पोलिसी फिलिसी खाली नाही कशाला मराय आलं काय माहिती. पॉलिशिप नाही का अवघड आहे दोघाचं मग. मला लेकरू का वाटते. मित्रांनो हे बघा तुम्हाला खास इथं काय आणलंय सांग महेश. कशासाठी आणलं नाही आपण आपल्यासाठी जाऊ मॅगी खायला. आयो पण इकडला नजारा नजारा अरे कशाला कोकणात आणि फेकण्यात जायचं आपलं कोकणापेक्षा भारी नजारा बघा. वा वा पाण्यात उतरायची इच्छा झाली बरं का. नजारा शूज घातलेले त्यामुळे करायचा का बेत सुरू मग. चला बसा इथंच करूया. हा चावी तर ठेवतो लक्षात राहू दे. काय काय खांबे काढू का आपलं बाटली काढू का. हा हा बाटली बघ खांबा. आयो ओके. पाण्याचा खांबे पाण्याचा मिक्स नाही ना. हा ना अजिबात नाही. हा काय उतरून टाकाय आणलं का चवीला आणलं. ती भूत मागा लागतात म्हणून आणलं. हा लागून म्हणून. तू आहे की माग माझ्या. हा मी आहे की ती तेलाची बाटली. आयला हे मला खरंच खांबे वाटलं रे. पोरांनो हे बघा संग पाण्याची बाटली आणली लिंबू आणलंय आणि हे बघा कसा कलर बघून तुमच्या लक्षात येत असेल. असं वाटतं की ह्यांनी खरंच नियोजन केलंय काय की. करतो ना का अजून एक नियोजन दाखवू. अजून एक आहे. हा आता ह्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय सांगा मला. बिअरचा टीन वाटतंय का. हा पण हे गॅस आहे मित्रांनो. गॅसचा नियोजन करायचं आणलेलं सगळं. बाकीचा गॅस कुठे आहे. पुढे गॅस हे काय माग पिशी ठेवली. काढायचं बिडायचं आता म्हटलं गावात जायचं का तेवढं. चला बघ चालू. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे मस्तपैकी आता नदीच्या किनारी बघू शकता. नदीच्या काठावर आहे आपण. किनारी काठ काय बी म्हणायचे म्हणा. आणि आपला सेटअप आपण ठेवलेला आहे इथं सगळं काढून इथं बघू शकता. कुठे गेला गॅस. हे गॅस कांदा बिंदा सगळं सगळं बाटली बिटली म्हणजे तेलाची बाटली पाण्याची बाटली आणि थोडं कुरकुरे खायला घेतलंय मॅगीचा पुडा. चला आता आपण मस्तपैकी मॅगी स्टार्ट करू बघूया काय. तू काय कर माहिती का मी आता कोथिंबीर नीट करतो. त्यावर ही सोपं आहे म्हणून जरा मला सोपी काम आवडतात करायला. मी काय करू त्यातच तू माझ्या तोंडाकडे बघत बस मी कसं करतोय ती. कांदा चिरावा लागेल की पहिला. हा त्याच्यावर नीट कर की. त्याच्यावर कांदा चिरतो बरं थांब पिशवी होती मला बाबा. आसूला ब्यायती खाली. अस्वल मग काय खाजी यायच्या अंगाला. बारका अस्वल दिसले जमाने. असू दे काय होत नाही. मला ताट मिनिटावर चिरतो कांदा. मी ना आपल्याला वर बी जागा चांगली होती मग तिथं केला असतं. तिथंच करायला पाहिजे होतं. जाऊन दे आता आली. कांदा चिरतो तू तर वरती चिरत नाही नीट करतो. हा कधी खाल्ले का माझ्या हातचं तू कधी काय. नाही खाऊ बी नको मग. अवघड आहे काय. मी काय म्हणतोय कांदा हात नाच काय थोडा एकच चालतंय. कांदा आणलाय. चालतंय आपण तरी कुठे जेवढा पाहिजे तेवढा घ्यावा लागेल. मुंगळा चावला म्हणजे चावला की मलम लावायचा. ती बी आहे. म्हणजे कुठं चावतोय त्याच्यावर डिपेंड आहे मलम कुठला लावायचा. मित्रांनो आपला मित्र हे आहे काय करतो चांगला आहे. चांगला आहे. हा. चांगला मला आहे. म्हणायचं होतं तुला काय म्हणायचं ते मला माहिती होतं. म्हणून मी म्हणूनच चांगला म्हणलं. तू काहीतरी बोलायचा आपण तू खोबरं व्हायचं. खोबरं लागत नाही मॅगी करताना नाही लागत तुला. तरी मी करतो. चांगला आहे कांदा चांगला आहे. बसून असं दोन पाया बसून चिरायला म्हटल्यावर लय अवघड आहे. माझी तुला फक्त एकच विनंती आहे. माझी नाईट ड्युटी एवढं लक्षात राहू दे. म्हणजे पटकीन आपल्याला आवरा. जाऊन मला झोप बी घ्यायची. हा.
ती बी आहे ती महत्वाची हा. कारण पेशंट असं येतात ना म्हणून कधी कधी मॅगी रात्रीला पण बनवायची झोप मॅगी बारक्या पोराला येते की रे बनवायला हा मला येत नाही तो बघ वेगळा बघू आता मी आता लई दिवस झाला बघितले केली नाही म्हणून म्हणलं विसरलं जाऊ. मॅगी जर बनवायला येत नसेल आपल्याला तर ह्या पाण्यात जीव दिला तरी चालला आपण असं पावता येते की? कांदा कसा चिरतो आता इथं बसून चिरायला माझी कोथिंबीर नीट होत आलेली आहे. हा काय आता इथं उभा राहून कांदा चिरायला अवघड आहे बसा येणार ना काय नाही इथं म्हणलं होतं बसून मस्तपैकी चिरणार तर माझा आनंद घेणार इथं तर एकच अपघात चालू झाली आता आणि ती पॅन्ट अजून मी अशी घेतली नाही स्ट्रेचेबल नाही पॅन्ट आहे दुखतंय लई असं तू आपण दोघं पॅन्टी चांगले घालून आलोय हां हो किडू आला कापू का अरे देवा जा बाबा म्हणा आता गणपती चालू गणपती नाही तुझा बी कार्यक्रम केला असता. मग काय मासं पकडायची एका दिवशी तिकडं मासं सगळं नियोजन करू आता मॅगीचं करू पहिलं आता गणपती बाप्पा आहेत चिडतील नाही तर बाप्पा आपलं झालं नियोजन अजून टमाटे चिरायचं गेला टमाटा होय टमाट चिरतो का टमाटा चिरतो की मी मिरची चिरतो ओके का तू मिरची चिरतो नाही नाही मी टमाटो चिरतो मी गोड आहे तू तिखट आहे बरं म्हणून मला मिरची चिरायला होती मग तू मिरची चिर मोठी मोठी ठेवतो बघ मी कसं थोडासा नाजूक आहे ना मला झोमतील मिरच्या लगेच तिकडं चालतो थांब जरा मोठ्या मोठ्या चिरतो मुद्दा मला तिखट चार आहे पण दगड बी येते जवळच काय टेन्शन नाही होय चार मिरच्या चारही टाकतो जाळ्यानंतर संकटच होती हो दे काय व्हायचं ते होती मी बी कोथिंबीर कुस्ती खेळूया आता खेळा टमाट्यावर कुस्ती खेळायला कोंबडं तू नाही हातानेच कुस्ती खेळायला मग काय किती जाणार तुमचं मी उतरून टाका पण माझ्यावर काय मला नजर लागते नाही तर लगे भूता कटाला लगे माझ्या मागं लागते ती माझ्या अंगात येतं नाही तर अयो दे काय गं, लिंबू कशा माल तर माझं दुखायला लागलं पाय बसून बसून म्हातारा झाला काय काय एका पाया ओझं टाकायला लागलं नाही होय पायाला त्या हा माहित तू नाही. झाला ती बरं नाही आता बरं गाडीवर होत पडलेला बरं होत आलंय आता बरं होत आहे म्हणा आता हळूहळू होत टाइम लागला मी काय रात्री कुस्त्या संग कुस्ती करून माझ्या पैसे आला होता हॉस्पिटलला गाडीवर सकाळी नाही. सकाळी आला होता सकाळ सकाळ आलतो मलम लावून गेला माझ्यापाशी व्यवस्थित पडू दे एकदम मग टाका येत्या नाही तर काय ती बी तोडू तोवर मी इकडं बसतो फ्रेमच्या बाहेर जातो जरा जरा इकडे घेतो जरा दोन घेऊ काय तोवर हा चालतं की पाणी एवढं जे आपल्याला शिस्तीत वापरायला नाही लागत जास्त आपल्याला हां दोहीला काही इकडं परत गावात गेलं की वाटलं असतं. हापसायला देऊ परत प्यायचं पाणी आणलं गेला फिल्टर तुझ्यासाठी खास माझ्यासाठी मग जर जसं का बोरिंगच माझ्यासाठी माझ्या नावावर खपव सगळं तुझ्यासाठी खास फिल्टरचं पाणी आणलंय सिलेंडर लावलाच नाही की हा, लाव की कुठे कसं लावायचं ते सांगू ती थांब की का काय का पण बदलेलं हे तरी हां नाही तर आधी कच्ची मॅगी करून करून नाही नाही भरलंय इकडे मी जातो प्रेमच्या बाई मग कटाळा बाबा लई. अरे ये रे इकडे काय झालं काय ना ये गपची इकडे तुझं वजन किती आहे म्हणलं 90 90 मग काय रे? दाबरायला का माझ्यापेक्षा माझं एवढं वजन नाही मग काय लागा तू काय वजन काढतो का आता माझं आमचा ओनली 80 बरं कसं करायचं असतं पहिलं पहिल्यांदा ना पहिल्यांदा गॅस लावायला पहिल्यांदा गॅस लावायचा नंतर तेल टाकायचं आडमोडी टाकावं काय? थांबा ही लावतो की आडवं लावतो की वारं येतंय लय बरं बरं वाऱ्याला परत काय करायचं पहिलं गॅस पेटवायचा नंतर तेल टाकायचं तेलाची बाटली कुठे इकडे तेल टाकल्यावर मग पुन्हा हे सगळं आपण जी कुस्ती खेळलेली आहे का
हे टाकायचं, नंतर मीठ टाकायचं, नंतर पाणी टाकायचं आणि नंतर मग मॅगी टाकायची. तेल टाकाय पहिल्यांदा गॅस चालू पेटव करायला की, कवा पेटवायचं पिठायचा. धरतो देवाज बिवाज नाव घे. भैरोबाच्या नावानं चांगले काय झालंय चालेल चालेल. आणि ही झालं की ह्याला थंड होऊन द्यावं लागेल. टाकी थांबल्याचं पाणी होऊन तोडलंय का कसं हे केलं, तसं नाही कसं केलं तोडलं तो तोडलं काय हा थांब 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 तसं नाही अवघड थांब झालं. थांब निघलं ते थांब ह्याच्याकडे नाही द्यायचं घरचे आता मला घरात घेत नाही ते आता वाटतं. तू बघ काय करायचं, मी सांगितलं होतं माझ्याकडे दे म्हणून. हा. तोच म्हटलं की घेऊन काढत नाही. नाही नाही बसतंय 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 आम्ही घरात किटली वापरतो, तो बाटल्या वापरतो. आम्हाला कसं काय? घरच्यांनी दिलंय आता काय करायचं बघ की येतंय का मुला का मला बहुतेक उशीर लावला ती कमी कर गॅस जरा माझ्याकडे फिरव थोडा जरा बारीक कर. अरे बाबा, अरे जा झालं की त्याचा. कमी करा गॅस अरे ए आगर उडल आगर उडल. आवडत आवडत काय करावं खाला मारायचं खावा मॅगी. आगर उडल बरं का. नाही आवडत. हे टाकू काय पटदी टाक टाक पटकन आई, टाक. त्याचा टाक पेट होतो, लवकर. त्याचा पेट होतो सगळा. हिलामदर टाक सगळं हलवाय दे कुठे ये नाही उलटण उलटण असेल चव आली गड्या. कुठे बोलतो ना तू इकडे. उलटण तिकडे स्टोर फिरव तुम्ही पोळू नका पाणी होत थोडंसं मग का नका थांब. नाही होऊ दे ना, होऊ दे. नियोजन त्यात मीठ टाकू. मला वाटतंय आपण लय तापून दिलं म्हणलं होतं येत ती गाणं तुला तू तू म्हणला आपण येतं तो म्हणला येतं म्हणजे मला काय माहिती बाटली कशी उघडायची. होत अजून तेल थोडं मग ह्या गोष्टीवर आता आता कसं आता इकडं काय उघडायचं. कर थांब 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 मीच होतो थांब ती काढून घ्या हातात नाही ती गरम पडेल परत बस का ओके. ओके अरे पण त्याचं जाळ कसं झालं रे लगेच. आता ते आपली स्टाईलच तशी हो नाच करताय हा यावंच ती लागतं. लांब ठेवतो नाही तर हातात जाळून दूर निघेल होय. होय तू जास्त वाढी आणला गाड्या बरं का. मला फार आवडला अतिशय. हा बाटली साईडला ठेव आपली बरं मीठ टाका त्यात. मी ते काय देतो हा मालूम पहिली करपाय लागलं हे. आता काय पाणी होतच काय मग नाही नाही तसंच असतं ती एवढं बस की टाक. काढून टाकू बरं जाऊ दे. अर्थात काय माझ्या उडायला लागलाय कोणी बसायला सांगितलं? बाबा तिथं बसवलंय इकडे ये मग. बसवलंय पण ते टचका घालायचं पाणी वाटावं लागेल का नाही हा, जरा भाजू दे का जरा. तू तर म्हणतो कर आपलं बरं जाऊन दे. बॉईल होईल मस्त होईल. हा बॉईल करू बॉईल वॉटर बॉईल करू आपण जमतो बस का बस ओके बस बस. मॅगी टाकावं लागेल की हा बेटा. ए, थांब. लय जागा उडलं का पाणी नाही काय ग पहिल्यांदा अशी मॅगी बिघडली आमची महेश तुझ्यामुळे बिघडली माझं सगळ्या मला पुढं घाल. जागा काढला तो तयार ह्याला मसाला पिसाला कोण टाकायचं. हा ते राहिलंच की. ते राहिलं मॅगी राहिली बस. मसाला राहिला आणि बाकी टाकलं त्यात. आणि ह्याचं पाणी घालून बसू का इथं कुठं थांब मी दगड हुडाकतो बसायला दोघाला दगड हा राहून दे. तुला नका का हं? तुला आणू का नका मग मला गावलाय म्हणून हा, तर तुझ्या पुरतच बघितलंय मी. आता कुठलं आणू सपाट दगड राहून दे मुलं उभा राहून खाऊ नाही तर असं बोंबत एकच टाकली आणली टाकतो. टाका मसाला टाका एकच आणखी टाकली वाटून ह्याच्यात का आई पातीला कशाला आहे अच्छा एकाने पातळ आणि एकाने टाकली. हा जमतं. घरच्यान दोन दोन आणल्यावर भांडी घासायचं कोण हा, ती बी आहे. तू बी नाही म्हणतोय मी बी नाही म्हणतोय बायका आपल्याला भांडी घासायला लावतात. हा माझी बायको गेली माहेरी. माझी हाय पण ती हाणाल की ती म्हणाल तुम्ही दोघं जण खायचं आणि मला भांडी घासा आणायचं म्हणून म्हणलं एकच दे बाया ज्यादा मग काय करू त्या दोघीला बी घेऊन येऊ. हा त्यांना बघा. स्वयंपाक करायला आपण बोंबलत म्हणजे फिरायला. जाळ निघायचं नाही हा? कमीत कमी कमीत कमी जाळ तरी व्हायचं नाही. मग काय आता सारखा जाळ तर व्हायचं नाही की तुला कमी करतो का जरा लय ती उकळ्या मला फुटायला बघा. लागलाय. ओके ओके नाही अजून खायची. नाही म्हणजे गॅस ओके हा
त्यात पाणी टाकायला लागलं का अजून? मी म्हणतोय तर तुम्हाला बस झालं. टाकू काय मला वाटतंय तसं तो आपण उघडतो महेश काय होईल त्याचं फक्त हे करू नको नाहीतर जाईल सगळं वाहून. अयो काहीच खायला भेटायचं ना बस का जास्त बस बस म्हणजे- बस 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 बस. हा. प्यायला बी पाहिजे पाणी परत तिखट लागल्यावर काय करायचं परत तिकडं टाकलं तू चकना आणला ना टाकणं आणलाय की बाटली बाटली म्हणजे पाण्याची हा, आहे ना पाणी पितो थोडं पहिलं पाणी पितो थोडं आणि चकना खात बसतो थोडं शिजतो एक नंबर टाक कोथिंबीर लास्टला टाकते ना मग ही काय आता अजून काय टाकायचं राहिले लागतच टाकतो ही. विसरलं होतं. मला वाटलं शिजल्या टाकते पिशवी बी झाड जाणार घरची हाणतील मला हं? पिशवी झटकावं लागेल आहे का नाही हाय ओके. आणि बस पिशवी द्या बस चकना दे एक खाऊ जरा अरे दोन्ही मला एक दे की तुला बी पाहिजे एवढ्या लांब मग कशाला चाललं हा. अरे, मला वाटलं माझ्यासाठी झालाय तू अवघड आहे बाबा. समजा ना. मग काहीतरी म्हणलं होतं ना माझ्यासाठी आणलंय माझ्यासाठी आणलंय अरे एक तुझ्यासाठी आणलंय रे असं आहे काय? आता दोन्ही बी खातो का आता जाताना कचरा घ्यायचा सोबत कचरा घ्यावा लागेल करायचं नाही कचरा कोणा येऊन सुद्धा द्यायची नाही नाही काय सुद्धा ठेवायचं नाही तर मित्रांनो आता आपण रिंग खाणार आहे रिंग अतिशय महागडा पदार्थ आहे तुम्हाला माहिती नाही. मी भाडला 5 रुपयाला ना हा नक्की ते हां 5ला उकळी फुकली बरं का त्याला थोडं हळद चुकून जर पलटी झाली तुझ्याकडनं तर गवस केला का हळद पाहिजे होती का हळद कशाला हळद नाही टाकत रे नाही पुढल्या वेळेस आणू हां नाही टाकत नाही पुढल्या वेळेस आणू हळद ती तुला बोट दिसते का जायचं? बोला का बोट आहे ना इंदा पुरे येत ना जवळ आहे बेत तर चांगला झाला आपला उकळ्या फुकल्या. कमी करू का हम्म. आठवून देऊ जरा हं. हय हम्म. खाणार कशाने चमचा आणले ती बा काय ठेवले मला वाटलं काढ, तुमचं विसरलं काय तसला बी आणा पाहिजे सूप प्यायला नाहीतर मग आपल्याला ते नेऊन द्यावं लागलं असतं तोंड लावून जमणार आणि मग थंड झाल्यावर मग प्यावं लागलं असतं पातेलं प्यावं लागेल कोरडी कोरडा मॅगी सापाचं दर्शन व्हायला पाहिजे गबस तुला का एवढं जंगलात मरा आल्यासारखं आधी बॅग आला लागला बसलोय सुकाने तर आपण जे आता करतोय का हां माणसांचा ना इलाज होता त्यावेळेस ही करायची आता आपल्याला घरात सगळं भेटत असताना इथं तरपडा आलोय आपण पॉईंट आहे घरात कुठं करायचं बाबा दोन म्हणून भाज्या एखादं माणसं केल्या. झाड बघायची आणि खाली ती झाडाच्या खाली करायचं स्वयंपाक आता घरदार असताना इकडे येऊन करतोय आपण काय आपल्या- गरज नसताना बरं का आपल्याला कॅम्पिंगला भारी जागा आहे तुझी तो चेत तिथंच बरं रात्रभर मला नको. मला दिवसा भीती वाटत रातचं कावा काढायचं वस्तू किती इथं? लाखभर रुपये देतो का नाही रात्रभर थांबतो 2 रात्र थांबतो खुजरा बिजरा करणाऱ्यांना लय बघते ते. होय ना मग आपण असा कंटेंट म्हणून कोण बघ माझ्यापेक्षा तू चांगला दिसतो रे मी गोर आहे ना पावडर लावून आलोय मी पावडर लावली आहे थोडासा बरा. तिथं बघ तिकडे इथं कुठं बघतो दिसतंय का काळा पावडर लावली मी बघ मस्तपैकी सकाळी डव साबणाने आंघोळ केली डव फुकटची काय गरज आहे का चांगला आहे चांगलं पैसे पाठवून द्या अकाउंटला दोघाच्या होय ना डवाला सांगतो माझ्या घरचं साबण संपला होता म्हणून मी माझ्या पुरीचं साबण लावलं त्यामुळे काय तिथं चोरून लावलाय साबण त्यामुळेच मग ती गावाकडे गेली ह्याच्यात ना का ठेवलंय परत अरे गरम देवा, होतंय हे की हे बा काही रोज ठेवलंय मी बेत ठेवलंय काय मग काय लक्षात नाही माझ्या मग बस की आता काही मटण फिटण नाही एवढं शिजवायला थोडं पाणी आटून देतो का ना गं? बरं, आठवण. म्हणजे काय होईल माहिती आहे का आता असे बी आपल्याला प्यायला येणार नाही बरं बरं चम्मच तसला आणलं नाही मीठ साधा टाकलंय ना? मीठ टाकले एकदा खाऊन बघ नाही खराब होती परत नको, नको. चल तू बघ ठीक आहे बिघडले माझ्या नावाने कडपूर चटका बसतोय भाजल तेवढं मीठ मला तर वाटतंय तर त्या मसाल्यात बी मीठ असतंय जरी कमी पडलं तर ऍडजस्ट करून घेऊ आता ती कुठलं गाव
मला वाटतं ती वांगी नंबर नाही वांगी राईटला राहिले इकडं ना होय की, पण इकडे काय ना 5 नंबर ती पुढं आलं इकडे हे कुठलं आहे मग ती इंदापूरच्या ते काय नाव आहे ते? इंदापूर ना इंदापूर कुठे राहिला का तिकडं अरे इंदापूरवरून एक मार्ग येतो तिकडे ती गाव आहे ती असं आहे का हा ही आपलं टोल नाक्याच्या अलीकडली गाव आहे ती तर मला बी एवढं लक्षात नाही कुठलं गाव आहे दारच आहे तिची हा ती दारच आहे ती हा समोरची एखादा होडेवाला बघ ओळख निघाला तर जाऊ आपण धरणार फिरायला आता नाही ना इचरा पाहिजे यशाला परत आपण पुढल्या वेळेस जाऊ जाऊ म्हणजे कसं कार्यक्रम चालता आता पलीकडे गेलतोय तुला हाणलाच असता पण डरला आला अर्धा दिवस वाया घालून पैसे इकडे आवडली गेलतोय हो काय हो तुम्हाला 5 रुपयाचं हे चालून चालून मागण्या माघार नेत होतो आता तर हल्लं होतं जरा हे हात तर बघा नाही बसत नाही तर व्यवस्थित. नट थोडा दिलाय जरा पॅक केला नाही बसवलं हा बसलं खाली चिटकलं नाही बरं का पण नशीब आहे. मला तर वाटतंय भाई 1 नंबर असेल बस करायचं का बस बस ताट धुवायचं बंद कुणीकडे करायचं तुझ्याकडंच ना माझ्याकडे फिरवायचं पलीकडे तुझ्याकडं पलीकडे असं का? बंद झालं हा नक्की बंद झालं का जाणून दोन सगळं निघून ये परत थोड्या वेळ झाकून ठेवायचं का नगर थोडा दाखवून तू गरम खायचं असतं असं का हां थांब तुला टाकली 2 ही तेवढं त्यात टाक मग सगळं तोवर मी टाकली 2 त्याच्यासाठी जाऊन जातं टाकली तू पातीलात खा आयो बरं असं दे. मग सभ्य आहे ना जरा मग पण पातेल्यात मला ज्यादा पाहिजे थोडं मग ओला सगळं खा मला फक्त चव बघू दे असं म्हणजे काय हा चव तू बघ बाकी परत मी बघ. चव बघायला मला कमीत कमी एवढं लागतं ते लय चव कळती मला नाही कळत नाही. अवघड आहे मग तुझं आमच्या वरती चिरण चव बघ म्हणजे तसं कळत नाही. मला का अवघड मला आहे चव माणसाच्या जिभेवर चव कळती मला अशी चकडा आठवड्यात गेलं का ती मग चव कळती मला ती तवरच असतो ती मला खतरा वाटत लय अवघड आहे. धर टाकली तर धर धुतली का आता काय काम चालू आता काय म्हणजे काय गाण नाही भीक काय? मागितल्यासारखं असं दिखिर बाबा दिखिर मला असं वाटायला लागलं. बस का? बस 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 नक्की का नक्की बस घे माघारी नक्की बस पडेल आता परत घे अजून बघ बस झालं. टेस्ट बघ अरे लय झालं हे अजून कोण काय नाही खात नाही मी चमच धर हे कशाला आणलाय जरा दिसलं पाहिजे जरा काटेल चोपाच्या काट्याचे चमच आहे. पैसे घालवलेत की चमच्याने खाऊ का ह्या कुठल्या हॉटेलवर आणले खरं सांग नाही बघा इकत आणलं. अंगात आणले खरं इकत आणलं. पावती आहे का आता नाही पण घरी होती गेल्यावर. पहिली होती मला वाटतं लिंबू खरंच उतरा आणले काही अरे नाही रे कावच चिरायचं फिरायचं चिरायचं नाही ते लिंबू मॅगीत लिंबू नसतंय भूत मागा लागते म्हणून आणलंय घरच्याने दिलंय राहू दे बाई. अंधश्रद्धेला आपला देश जो बळी पडतो ना ते अशा नागरिकांमुळे बा घरच्याने दिलंय रे. राहू दे लिंबू घरी जाऊन सरबत प्यायला येईल ती बॅगेतच होत तसं झालंय की कसली कोंबडी पानकोंबडी पानकोंबडी खाऊ काय टेस्ट कसं वाटतंय बघा अगोदर मला सांग तू सांग की नाही माझं संपलं नाही मी थांबतो तोवर हम्म. आम्ही थांबतो बघ तोवर. कधी. आम्हाला भ्या वाटतंय काय झालं तर म्हणजे परत मी आहे की काय होतंय मी तुला उचलून तर नेईल परत चमच ठेवला नाही ते काय तिथे बघ बरं खाऊन येऊन लोक जमले कडे काय चांगलं नियोजन मी खाऊन बघतो तू पिऊन बघतो मी खाऊन बघतो छान थोडंसं मिरचीचा फ्लेवर जास्त आहे चांगलं 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 लागतं चांगलं मीठ बी बरोबर वाटतं हा होय अयो पोळलं. कुठं जायचंय आपल्याला अरे मी म्हटलं थांबावं. चांगलं आहे म्हणून एकदम घेतलं आता तिने बाहेर बी आणून हात बी जायला ना की फुकून फुकून खातो चटका बसला निभा पोटाला बी न जिभीला बी लय जोरात बसला तो थोडं घे की रे तुला मग म्हणजे नको बाबा बस थोडं घे नको थोडं नको मला अरे घरी लय जाऊन आयला काही. मी आता खाल्लं का जास्त घरी मला जेवण जायचं नाही घरी चांगला दूध केला असता. जाऊ दे आता मी बहीण आली आज होय मग मला मी तुला रॉंग टायमिंगला बोलवलं काय नाही नाही बहिणीला काय येऊ नको म्हणलं तरी येत असते त्यामुळे त्याचं तिथे बाहेर माझ्या जाऊतो आता गेले गेले आता ते व्हिडिओ बघितल्यावर मार खाते का काय करते काय नाही. विशेष नाही बाहेरच नाही बहिणीने ही मागून मी झालं परत प्रॉपर्टी मामा हिस्सा कुठे आहे? मला का 15 एकर रान आहे प्रॉपर्टी द्या
पप्पाचं नाव आहे ते की फार फार तर दाजीला माझ्यातला एखादा ड्रेस दे. दुसरी काय प्रॉपर्टी आपल्या पाहिजे कापड अंगावर घेऊन घेऊन जाऊ हा काय घ्यायचं ते घ्या फक्त परत आणताना दोघाला 2-2 आणा. हो मिरची लय तिखट लागते राव. चांगलं लागलं मिरची मूळ चव आली बरं चव का. लागली थांब ना. हा. पोळलं मला पोळलं दगड ठेवतो पिशवी आपल्याला जाता कचरा भरायला होईल सगळा कचरा भरून टाकायचा आपल्याला. मी भरेन कचरा तू नको भरू हा. बरोबर बरोबर अहो लय गरम आहे मला वाटतं गार झाला असेल. पुढल्यावरनं काय नियोजन करायचं पहिले खाऊ पुढल्यावरनं वडापाव आणू हा. आणि वडीत जाऊ. वडापाव वडापाव काय बनवायची गरज नाही काय नाही. हा वडीत वडापाव खाऊ. नाही 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 वडीत भेळ खाऊ का सांग. आता तुझी भेळ असं बनवताना उडून जायचं ते हवेत वरच्या बनवून आणू ना मग माशांना होईल ना खाली नरम पडेल तर वर होईल का नरम पडेल का म्हणून वडापाव करून घेऊ. माशांना बी काय बी आणू करून थोडंफार थोडा भात आणतो करून डब्यात माशांना टाकू. माशांना मग काय पुण्य भात भेटतं खायचं का मग काय नुसता दोन नाही खात. ते शिजून टाकतं जरा शिजून आता दे. पाण्यात काय शिजवत असेल ते बी आहे नुसतं तांदूळ खायला का नाही खाल्ले आपल्या पोटात दुखायचं आपण त्याला खायची मच्छी ची लक्ष द्यावं लागेल पुढचं. वा तुझ्याकडे चाललाय ती मला बी ती म्हणताय ती ये बाबा पॅन्ट टाईट त्याच्यासाठी तरी घातली. दगडाखाली गेला. बाबा तुम्हाला लय दिलं खायला बरं झालं माझं पोट भरलं असलं ना खरंच जेवलो नसतं घरी. आता घरी जाऊन 2 भाकऱ्यांचा पाठशा पाडायचा. मला बी जेवायचं तुझ्या जाऊन मग तुझ्या घरी जा माझ्या घरी असं गेला काय केली भाजी काय माहित नाही काय केली चांगलं काहीतरी केलं. मी म्हणून जागा नाही भाजी काय केली खरंच आला पिला तर काय सांगा. नाही बाबा हे नाही नॉनव्हेज नाही असंच व्हेजमध्येच आहे कारण गणपती दिवस आहे ना. नॉनव्हेज नाही काय केलं. मी नाही येत काय पनीर पिनीर व्हेजमध्ये काय खाली मस्त काय नाही सुटलं की पनीर आणा कुठं काय आणा. पनीरच असते कोथिंबीरची टेस्ट बाहेर लागते. टावेल घेऊन यायला पाहिजे तर आंघोळीला मस्त की एक डुबकी मारली असते. मला तीच वाटायला जर नशीब चांगला असेल तर मगरीच्या तावडीत गावायचं. पण खरंच मगरी आहे आहे ती म्हणते बाबा म्हणते ती बाबा म्हणजे मग आल्यावर काय करायचं असं काय म्हणून आपल्या इथं आलती कंदर कॅमेरा ठेवून जावं लागेल पळून. तुझं बघ मला इथे चढायला झाडावर चढेल मिटल्या मग रागी पाटा हो खाला दम काढतो लगेच लोक तिचा नाश्ताच होईल बघ. जेवण रात्री डिनरला थोडं मला जेवण खाल्ल्यावर नाश्ता होईल तुला खाल्ल्यावर जेवण होईल. मला माझा 80 किलो तुझं 90. हा ती बी आहे दोघाला खाल्ल्यावर पार्टी आपली पार्टी आणि तिची पार्टी आपलं खाल्ल्या येऊन झालं नॉनव्हेज खायला भेटतं खायला भेटतं. नाही आपलं खाऊन झालं तिनं म्हणाय पाहिजे आता माझा टाइम आहे तुमचं झालं का मग शांत बघून बसून असं कार्यक्रम बघती एकदम झडत मारतो. जाऊ काय हा बाय बाबा लवकावर वर जाऊन बसतो की तू घेऊन ये बाकी मी सापाची भीती वाटते मला ती साप बघते. साप नाही देत नदी कशी नाही तर असं काय जास्त जास्त 10 मिनिट असते 10 मिनिट चावल्यावर काय होत नाही काय होत नाही. हा. 10 मिनिट विष नसतं का तिला. बिनविषयी असते नदी कशी लय कोणी साप नसते त्यामुळे टेन्शन घेऊ टाकली दोन्ही आम्ही कशाला तू तुझी कॅमेऱ्याच्या बाहेर जावं लागेल पहिलं. भाऊ बंद करू का हा कर बंद नाही तर राहू दे तुझं चालू दे. तू कसा दिसतोय खाताना ती कळू दे जरा लोकांना ती. बंद करतो वेगळं दिसतोय
कॅमेरात असल्यामुळे नीट खातोय कॅमेरा बंद झाल्यावर कसा खातो पटापटा खायला येईल गेला का पटा हा तो मित्रांनो आता बंद करतो आता खाऊन झाल्यावर तुम्हाला दावतो कसे काय भांडी धुवायला येतात का एक नंबर कॅमेरा तुझ्याकडे केलाय बघ 2 नीट बायको मला सांगते पाणी धुवायला खरंच बघतोय काय माझ्याकडे ती बायको काय म्हणलं काय नाही बायको मला विनंती करते रोज भांडी कसं जावं म्हणून हा पण मी नाही कसं नाही ना मी फक्त ताटल्यात होतो. मला वाटतं फक्त दाटल्यात होतं का बरं पाणी प्यायला ठेव नाही प्यायला काय जावं हापशाला प्यावं लागलं जाऊन नाही तर हापसा आहे की तिथं पातेला हापशावर घेऊ काय धुवायला मग हातात घेतो चालतंय की नाही होय प्यायला राहून दे हा तिथे उठतात जाऊ दे कसं? आपण. हां चालतंय हे असं राहू दे मग जाऊ मग मी ओय, अला कसली भांडी आणली काय कळलं गाड्या मला तुझं मला वाटतं तू सगळं तुटतोय आता आमचं हा काल नारळ नासकं निघालं आज भांडी निघायला लागली हातात यायला लागली खरंच हात गुण बेकार आहे माझा म्हणून बेकार आहे. हा राहू दे बसलं का बसला आता बसला अवघड आहे हा ना हात गुणच बेकार आहे माझा कुणाचा पाय गुण असतो तुझा हात माझा गुण. हात गुण बेकार आहे हा. ज्या गोष्टीत माझा हात लागल हम्म. तिथं वाटोळ होणारच 100% म्हणून तर दुनियाच्या मागं राहिली मी सगळं बरं सर येतो माझा तू झालं फोन ए, कर तू मला काय थांब की बस की जरा बस एवढं खाऊ दे गेला का एक तर तो आम्हाला लय दिलं महेश अयो जरा निसर्गाचा आस्वाद घेऊ थांब. बंद करू काय मग तोवर बस करतो आता हा चालेल ना तर मित्रांनो आता आपलं सगळं करून झालेलं आहे आता आपण चाललेलो आता घरी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ आम्ही आता रोज बनवणार आहे जर आवडलं तर नक्की सांगा काही चेंज करायचं असेल तरी पण सांगा चला जय शिवराय